चला, ठीक आहे. तर बघा आता, आज जे आपण डिस्कस करणार आहे ते आहे उत्तर आधुनिकतावाद. तर उत्तर आधुनिकतावाद हा इतिहासाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. तर उत्तर आधुनिकतावाद म्हणजे काय, जे आधुनिकतावादाच्या नंतर येतं. तर आधुनिकतावाद हा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आधी, तेव्हा कुठे आपल्याला उत्तर आधुनिकतावाद समजेल. बघा, आधुनिकता जेव्हा म्हणजे असं म्हटलं जातं की सर्वसाधारणतः पुनर्जागरण युरोपमध्ये जेव्हा सुरू झालं, तेव्हापासून आधुनिकतेचा दृष्टिकोन हा युरोपियन लोकांमध्ये विकसित व्हायला लागला. म्हणजे काय, आपण आधुनिकतेची काय विचारसरणी राहते बघा. सर्वसाधारणतः आपण जर का सायन्स टेक्नॉलॉजी याचा उपयोग केला तर मनुष्याचं जीवन हे चांगलं व्हायला लागतं. आपण विवेकबुद्धीचा उपयोग करून मनुष्याच्या जीवनाची जटिलता समजू शकतो. आणि सगळीकडे सायन्स टेक्नॉलॉजीचा उपयोग होत आहे. सगळीकडे आधुनिक विचार, ज्याला डेमोक्रेसी म्हणतात ना, जुने विचार म्हणजे काय, राजा महाराजांचं राज्य होतं, राजाचा मुलगा राजा व्हायचा. तर ते सगळे विचार बागे सारून आता डेमोक्रेसी, सायन्स, टेक्नॉलॉजी, वंशभेद हे दूर जात आहे. स्त्रियांबद्दल जो दृष्टिकोन होता, भेदभाव होता, तो आता कमी होत आहे. हे सगळे सर्वसाधारणतः आपण आधुनिकतेचे विचार हे समजतो. पण या आधुनिकतेच्या युगाने मानवाचं जीवन हे उत्तरोत्तर चांगलं केलेलं आहे. पूर्वी भूतकाळामध्ये ज्या पद्धतीचं माणसाचं आयुष्य होतं, त्याच्यापेक्षा आता सध्या चांगलं आहे, आणि भविष्यात सुद्धा हे आणखी जास्त चांगलं होईल, अशी विचारसरणी सुद्धा या आधुनिकतेच्या विचाराने आपल्याला दिली. पण हळूहळू लोक, काही विचारवंत या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभे करायला लागले, की खरंच आधुनिकतेने मानवाचं जीवन चांगलं झालं आहे, की मानवाचं जीवन हे जास्त जटिल झालेलं आहे. आणि या जटिलतेमुळे मानवाच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान येण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये समस्या जास्त उद्भवायला लागलेल्या आहे का? अशा पद्धतीची जी विचारसरणी राहते त्यालाच उत्तर आधुनिकतावाद म्हणतात. म्हणजे उत्तर आधुनिकतावाद ही कुठली एक स्पष्ट विचारसरणी नाही, जसं की प्रत्यक्षवाद होता किंवा मार्क्सचे विचार होते. तर उत्तर आधुनिकतावाद काय करतं, की आधुनिकतेने दिलेली जी विचारसरणी राहते किंवा आधुनिकतेने जे गृहीत धरलेल्या गोष्टी राहतात, त्या गृहितालावर ते प्रश्नचिन्ह उभं करतं. उदाहरणार्थ, सायन्स आणि टेक्नॉलॉजीने जर का आपलं आयुष्य चांगलं होत असेल, तर मग प्रथम आणि द्वितीय विश्वयुद्धामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून फार मोठा विध्वंस करण्यात आला. जर का सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे आपण आपसात जास्त जवळ येत असेल, तर आजकाल मोबाईल आणि इंटरनेटमुळे रिलेशनशिप खराब होत आहे. जर का सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे लाईफ चांगलं होत असेल, पण ऍडव्हर्टाईज आपल्या मनामध्ये एक अशा पद्धतीच्या गरजा निर्माण करते ज्याची खरं तर काही आवश्यकता नसते, आणि त्या गरजांच्या पोटी जाऊन मनुष्य आपल्याला आवश्यक नसलेल्या गोष्टी सुद्धा विकत घेतो. तर हे आधुनिकतेच्या युगाने खरंच आपल्याला काही चांगलं दिलं आहे, की आधुनिकतेचं युग हे ज्यांच्या हाती पैसा आहे ते लोकांची मनं मोहित करतात, आणि त्याचा उपयोग आपला पैसा कमावण्यासाठी, त्याचा उपयोग आपला पैसा कमावण्यासाठी होतो. ज्ञानाचा उपयोग हा लोकांना एक्सप्लोअर करण्यासाठी, लोकांचं शोषण करण्यासाठी केला जातो. ही जी सगळी विचारसरणी आहे, ही जे सगळे प्रश्नचिन्ह आहे, त्यालाच उत्तर आधुनिकतावाद असं म्हटलं जातं. तर उत्तर आधुनिकतावाद, परत एकदा सांगतो, की उत्तर आधुनिकतावाद ही कुठली एक विचारसरणी नाही, तर आधुनिकतेने ज्या गोष्टी आपल्याला आधुनिकतेने ज्या गोष्टी गृहीत धरल्या आहे, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उठवणारी विचारसरणी म्हणजेच उत्तर आधुनिकतावाद. तर ही विचारसरणी काय करते, ही विचारसरणी आधुनिकतेने खरंच आपलं आयुष्य चांगलं होत आहे का, की त्याच्यामध्ये समस्या जास्त आलेल्या आहे, याची चर्चा उत्तर आधुनिकतावाद असं करतं. तर बघा, आधुनिकतेचे सगळे प्रमेय होते, की मनुष्याची बुद्धी ही उत्स्फूर्त असते. आपण आपली बुद्धीचा उपयोग करून मनुष्याच्या आयुष्याची जटिलता ही समजू शकतो. सायन्स टेक्नॉलॉजी आणि ज्ञान याच्यामुळे मनुष्याचं आयुष्य चांगलं होतं. पण उत्तर आधुनिकतावाद ज्ञान नेमकं कशाला म्हणायचं, याच्यावरच फार मोठे प्रश्नचिन्ह उठवतं. उत्तर आधुनिकतावाद सांगतं, की ज्ञान म्हणजे अशा काही गोष्टी असतात, ते त्या लोकांनी आपल्याला दिल्या असतात ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे, ऋग्वेदामध्ये एक पुरुष सूक्त आहे, आणि त्या पुरुष सूक्तानुसार जेव्हा सृष्टीची निर्मिती करण्यात आली होती, तेव्हा एक खूप मोठा पुरुष होता, त्याला त्याचे खंड करण्यात आले. आणि त्याचे खंड केल्यामुळे काय झालं, की त्याच्या मुखातून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली, बाहूतून क्षत्रियाची उत्पत्ती झाली, मांड्यातून वैश्याची उत्पत्ती झाली, आणि पायातून शूद्राची उत्पत्ती झाली. तर हे ऋग्वेदामधला हा जो श्लोक आहे, ही जी ऋचा आहे, याला पूर्वी ज्ञान म्हटलं जायचं. पण नंतर जेव्हा विवेक बुद्धी विकसित होत गेली, तेव्हा मग बऱ्याच लोकांनी याच्यावर प्रश्नचिन्ह उठवले, की हा उच्च वर्णीयांचा खालच्या वर्णाच्या लोकांना दाबून ठेवण्याचं पॉलिटिक्स आहे, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे वर्सेस किंवा अशा प्रकारचे श्लोक हे धर्मग्रंथामध्ये टाकण्यात आले. म्हणजे जो खालच्या जातीमध्ये जन्मला
त्याला लक्षात यायला पाहिजे, त्याच्या मनात टाकायला पाहिजे की आपला जन्म तर पायातून झालेला आहे, त्यामुळे आपलं जे काम आहे ते उच्च तीन वर्णाची सेवा करणे हेच आहे. तर याला आता ज्ञान म्हणायचं की याला एक पॉलिटिक्स म्हणायचं, हा फार मोठा प्रश्नचिन्ह उत्तर आधुनिकतावाद करतं. समजा 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी याला लोक ज्ञान म्हणायचे, अरे नाही नाही ते ऋग्वेदात लिहिलेलं आहे. पण या अशा सारख्या गोष्टीलाच हे उत्तर आधुनिकतावाद पॉइंट आउट करतं की खरं ज्ञान हे हे काही ज्ञान नाही आहे. हे ज्या लोकांना समाजावर आपलं प्रभुत्व स्थापित करायचं असतं, त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहे आणि त्या लोकांनीच आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. पण या विश्वास ठेवल्यामुळे हे खरं ज्ञान नसतं, तर या विश्वास ठेवण्यामुळे ज्या लोकांना आपली सत्ता टिकवून ठेवायची असते त्यांचं मात्र भलं होतं. माझा आवाज क्लिअर येत आहे ना तुम्हाला? इथे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे असा मेसेज आला मला. आवाज क्लिअर येत आहे महिमा, क्लिअर क्लिअर आहे सर. प्रांजळी? क्लिअर आहे सर. येस. क्लिअर आहे सर. जगदीश, आवाज क्लिअर येतोय का माझा? सांगा पटकन. हो सर, क्लिअर येत आहे. प्रांजळी, आवाज क्लिअर येतोय का? हो सर, आवाज क्लिअर येतोय. हॅलो कोणीच का बोलत नाही? सर, महिमा, आमचा आवाज क्लिअर येतोय का? सर हो सर, आवाज क्लिअर येतोय. हॅलो हॅलो सर, येतोय आवाज हा. क्लिअर? प्रांजळी, आवाज येतोय का बेटा? हो सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये सर. अरे कोणीच का बोलत नाही? आवाज येतोय की नाही? म्हणजे आवाज नाही येत आहे मला माझा तुम्हाला. महिमा, आवाज येतोय का माझा? जगदीश, हो सर, आवाज येतोय. प्रांजळी, आवाज येतोय? हॅलो सर. हा, बरं. तर ही जी विचारसरणी होती, आधुनिकतेचं युग खरंच माणसाचं आयुष्य चांगलं करत आहे का, या गोष्टीचं विश्लेषण करणारी विचारसरणी म्हणजेच उत्तर आधुनिकतावाद असं हे साधारणतः समजलं जातं. बरं. आणि हे सगळं मी थोडंसं आणखी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. बाकी याचा जो मुख्य गाभा जो आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की साहेब हेडफोन आणला का तुम्ही? द्या बघ थोडा. हा, बरं. उत्तर आधुनिकतावादाचं आणखी एक महत्वाचं योगदान म्हणजे काय या विचारसरणीचं, ते कुठल्याही स्ट्रक्चरवर विश्वास ठेवत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या सेमिस्टरमध्ये प्रत्यक्षवादाचं अध्ययन केलेलं आहे. आणि हे प्रत्यक्षवादी काय सांगतात की इतिहासाच्या अध्ययनातून आपल्याला काहीतरी स्ट्रक्चर समजतं. एक तसंच आपल्याला मार्क्स सांगतो की एक इकॉनॉमिक स्ट्रक्चर हे महत्वाचं असतं आणि त्या स्ट्रक्चरवर बाकीच्या गोष्टी अवलंबून असतात. पण उत्तर आधुनिकतावाद हे म्हणतं की असं काही स्ट्रक्चर आपल्याला मनुष्याच्या इतिहासामध्ये दिसत नाही. मनुष्याचा इतिहास हा काही एक ज्याला म्हणतात ना आपण कॉजेशन करतो, एक कडी दुसऱ्या कडीला जोडलेली असते आणि एका घटनेवर दुसऱ्या घटना आधारित असते. उत्तर आधुनिकतावाद म्हणतं की इतिहासामध्ये असं काही आपल्याला दिसत नाही, कुठलीही कडी एक दुसऱ्याशी जोडलेली दिसत नाही. ज्या घटना होतात त्या एक दुसऱ्यावर्षी अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यामुळे इतिहासकार जे इतिहास लिहितात तो त्यांचा इतिहासाबद्दलचा दृष्टिकोन असतो, तो खरा इतिहास आपल्याला माहित नसतो. तसंच प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने यांच्याबद्दल सुद्धा उत्तर आधुनिकतावाद चर्चा करताना सांगतात की प्राथमिक साधने ही जी आहे त्याच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. एखाद्या व्यक्तीने घटना जरी पाहिली असेल तरी तो घटना जशी तशी लिहिणार नाही, तर घटनेबद्दलचं त्याचं मत काय आहे ते सांगतं. म्हणूनच उत्तर आधुनिकतावाद हे प्राथमिक आणि दुय्यम साधनांमध्ये फरक करत नाही. ते सांगतं की दोन्ही साधने जी आहे ते साधन लिहिणाऱ्यांचं मत फक्त आपल्याला कळतं, वास्तविक पाहता ती घटना कशी झाली असेल हे आपल्याला काही माहित नसतं. आणि म्हणूनच ते म्हणतात की हिस्ट्री ॲज अ पर्स्पेक्टिव्हल नॉलेज. हिस्ट्री हा एक दृष्टिकोन असतो इतिहासकाराचा, सत्य परिस्थिती आपल्याला ही काहीही माहित नसते. कांत आणि हेगेल यांचं जे म्हणणं होतं की कांट म्हणायचं की हळूहळू माणूस विकासाकडे जात आहे, किंवा हेगेलनी जसं सांगितलं होतं थिसिस, अँटीथिसिस आणि सिंथेसिस, म्हणजे एखादी गोष्ट समाजामध्ये अस्तित्वात असते
त्याला लोक प्रश्नचिन्ह उठवतात आणि त्याच्यानंतर त्याचं सिंथेसिस होतं आणि मग समाजाचं अशा पद्धतीने प्रोग्रेस सुरू राहतं. पण उत्तराधुनिकतावाद सांगतं की असं काही होताना आपल्याला समाजामध्ये दिसून येत नाही. पॉवर आणि नॉलेज हे फुकोनी सांगितलं. फुको नावाचे एक विचारवंत होते. उत्तराधुनिकतावादाच्या विचारामध्ये त्यांनी फार महत्वाचं योगदान दिलेलं आहे आणि ते सांगतात की ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते खरं तर त्या लोकांनीच आपल्याला सांगितलेलं असतं ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते. आणि त्यामुळे ते अशा गोष्टी सांगतात की ज्यांच्यामुळे त्यांचं सत्ता समर्थन होईल. उदाहरणार्थ पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये घरकाम करणं हे स्त्रियांचं कामच आहे. किंवा मुलींनी जास्त बाहेर जाऊ नये. अ, या सगळ्या गोष्टी आपण सर्वसाधारणतः समाजामध्ये पाहिल्या जातात. पण याच्या मागचा उद्देश उत्तराधुनिकतावाद सांगतं की कुठेतरी पुरुष प्रधान संस्कृतीची सत्ता टिकवून ठेवली पाहिजे या दृष्टीने हे अशा अशा गोष्टी निर्मित केलेल्या असतात. सत्य चिरंतर सत्य काहीही नसतं हे सुद्धा पोस्ट मॉडर्निझम आपल्याला सांगतं. सगळ्या गोष्टी रिलेटिव्ह असतात. एक गोष्ट उदाहरणार्थ छत्रपती शिवाजीचं उदाहरण घेताना मराठ्यांच्या दृष्टिकोनातून ते स्वातंत्र्यासाठी लढले मुघलांपासून आणि पण मुघलांच्या दृष्टिकोनातून मात्र ते एक बंडखोर होते. तर प्रत्येक गोष्ट जी असते इतिहासातली ती एक दृष्टिकोनातूनच आपण बघत असतो. अहमद शाह अब्दाली हा मराठ्यांच्या दृष्टिकोनातून शत्रू होता. पण अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा खूप चांगला शासक होता. कारण तिथल्या लोकांसाठी त्यांनी चांगलं काम केलं. इतिहासामध्ये कुठलाही दिशा नसते हे आपल्याला उत्तराधुनिकतावाद सांगतं. सिव्हिलायझेशनची प्रोग्रेस हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. ऍडव्हर्टाइजमेंटमुळे आता उत्तराधुनिकतेच्या जगामध्ये आपलं मन हे खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित होतं असं सुद्धा उत्तराधुनिकतावाद आपल्याला सांगतं. हा. आता हे मी थोडस बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं. उत्तराधुनिकतावाद एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आधुनिकतेने ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या मानवाचा प्रोग्रेस होत आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उठवणारी विचारसरणी म्हणजेच उत्तराधुनिकतावाद. आता पोस्ट मॉडर्न रायटर कोणकोणते होते? उत्तराधुनिकतेचे महत्वाचे दोन लेखक आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्यापैकी एक आहे जेन फ्रँकोइस लिओटार्ड. हे फ्रान्समध्ये 1924 मध्ये यांचा जन्म झाला होता. 1998 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचं जे महत्वाचं पुस्तक आहे ज्याने उत्तराधुनिकतेच्या विचारसरणीला फार महत्वाचं योगदान दिलं आहे ते पोस्ट मॉडर्न कंडिशन रिपोर्ट ऑन नॉलेज. 1979 मध्ये हे पुस्तक आलं होतं. आणि याच्यामध्ये ज्ञानावर कसं ज्यांच्या लोकांमध्ये सत्ता ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता राहते त्यांनी कसं ज्ञानावर आपली मोनोपाली आपला एकाधिकार जमा करून ठेवलेला आहे आणि ते जे सर्वसामान्य लोकांना सांगतात त्यालाच सर्वसाधारणतः ज्ञान हे समजलं जातं. असं साधारणतः हे आपल्या पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर हे आपल्या पुस्तकामध्ये सांगतात जीन लिओटार्ड की ज्ञान जे आहे ते कम्युनिटी म्हणून सारखं झालेलं आहे. उदाहरणार्थ तुमचं पुस्तक हे किती चांगलं आहे तुम्ही लिहिलेलं पुस्तक हे त्याच्यामध्ये किती डीप ज्ञान आहे याच्यापेक्षा त्याच्या किती प्रती विकल्या गेल्या आणि त्याच्यावरून तुम्हाला किती पैसे मिळाले याच्यावरून ते ज्ञान आहे किंवा ते ज्ञान किती चांगलं आहे हे निश्चित करण्यात येतं. त्यामुळे ज्ञान जे आहे ते कम्युनिटी झालेलं आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तसंच आता हळूहळू सत्ता ही मल्टीनॅशनल कंपनीच्या हातामध्ये जाते. मल्टीनॅशनल कंपनीज काय करतात की बिझनेसमध्ये मॅनिप्युलेशन करतात आणि मग त्या बाजारपेठेवर आपला एकाधिकार स्थापित करतात आणि मग त्यानंतर सरकारला प्रभावित करतात, सरकारच्या नीतींना प्रभावित करतात. तर मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्या सरकार पेक्षा आता जास्त श्रेष्ठ किंवा जास्त इन्फ्लुएन्शियल जास्त महत्वाच्या होत्या. आणि ते उदाहरण देतात की साऊथ आफ्रिकेमध्ये एक फार्मास्युटिकल कंपनी होती आणि त्या कंपनीने एड्स या बिमारीवर लागू होईल असं औषध तयार केलं. तिथल्या सरकारने ते औषध फ्रीमध्ये लोकांना वाटायला सुरुवात केली आणि त्याच्या विरुद्ध मग ही कंपनी सरकारच्या विरुद्ध कोर्टात गेली आणि शेवटी सरकारला या कंपनीला फार मोठे पैसे देऊन हे मॅटर सॉल्व्ह करावं लागलं. तर आता आपण पाहतो की सरकारांच्या पेक्षा ह्या मल्टीनॅशनल कंपनी जे की लोकांची मनं कॅप्चर करतात आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून. उदाहरणार्थ बूस्ट किंवा बोनविटा त्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी कधीही पाहिल्या नव्हत्या तरी पण ते सशक्त होते. पण नाही बा बूस्ट खाल्ल्याशिवाय किंवा बोनविटा किंवा हॉर्लेक्स पिल्याशिवाय आपला मुलगा हा स्ट्रॉंग होणार नाही, बुद्धिमान होणार नाही.
अशी एक नीड त्या आईच्या मनामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून करण्यात येते आणि मग त्यामुळे बूस्ट किंवा हॉर्लिक्स हे आपण विकत घेतो. तर अशा पद्धतीने लोकांचं मन जे आहे ते ऍडव्हर्टाइजमेंटमुळे फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेलं आहे. या उत्तर आधुनिकतेने आणि जीन लिओटार्डने मेटा नॅरेटिव्हला क्वेश्चन केलं. मेटा नॅरेटिव्ह म्हणजे काय? म्हणजे काय अशी महत्वाची विचारसरणी ज्यांनी जगांवर फार मोठा प्रभाव टाकलाय. उदाहरणार्थ मार्क्सची विचारसरणी घ्या. तुम्हाला जर का आठवत असेल, क्लासिकल मार्क्सिझम मध्ये आपण हे मार्क्सच्या विचारांशी तो आपला परिचय झाला होता. आणि मार्क्सने एक स्वप्न पाहिलं होतं की द स्टेट विल विदर अवे. म्हणजे काय, भविष्यामध्ये अशा प्रकारची समाज व्यवस्था आणि राजनैतिक अवस्था अस्तित्वात येईल ज्याच्यामध्ये कोणीही कोणाचं शोषण करणार नाही. पण मार्क्स ते स्वप्न मात्र खरं ठरलं नाही. एक ना एक दिवस मार्क्स म्हणायचा की जगातले सगळे जे मजदूर आहेत, सगळे जे कामगार आहेत ते एकत्र येतील. पण मार्क्सचे स्वप्न खरं ठरलं नाही. तर या गोष्टीची चर्चा उत्तर आधुनिकतेच्या विचारामध्ये करण्यात येते की हे जे मेटा नॅरेटिव्ह आहे, मार्क्सिझम, पॉझिटिव्हिझम, या सगळ्या गोष्टीला ते रिजेक्ट करतात की हे खरं नाही आहे. हे आपल्याला सांगण्यात येतं आणि आपण याच्यावर विश्वास ठेवतो. मार्क्सच्या विचारांचा कितीतरी लोकांवर फार मोठ्या प्रमाणात फार वर्षपर्यंत प्रभाव होता. पण मार्क्सची विचारसरणी हे लोकांना सुखी करण्यामध्ये किंवा समाजातले जे शोषण आहे ते संपवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरलेलं नाही, असं पोस्ट मॉडर्निझम किंवा उत्तर आधुनिकतावाद आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्या पद्धतीने ज्ञान आता निर्मित करण्यात येतं आणि वाटण्यात येतं, त्याच्यामध्ये फार चेंजेस झालेले आहे. आता आपण कम्प्युटरच्या माध्यमातून शिकतोय, कम्प्युटरवर ज्ञान स्टोअर करण्यात येतं आणि भविष्यामध्ये लोक ज्ञान चोरतील, आता सुद्धा होत आहे. आणि भविष्यामध्ये या ज्ञानासाठी युद्ध होईल आणि ज्याच्याकडे आता ज्ञान राहील तो जगावर राज्य करेल. मल्टीनॅशनल कंपनीज काय करतात की खूप एक्सपर्ट जे लोक राहतात, ब्रिलियंट इंटेलिजंट लोक राहतात, त्यांना हायर करतात, त्यांना पैसे देतात आणि मग त्यांच्या माध्यमातून हे आपली मोनोपॉली, आपला एकाधिकार बाजारपेठेवर स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. कॅपिटलिझम, भांडवलवादाच्या या विचारसरणीने आपलं मन हे फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेलं आहे आणि त्यामुळे आधुनिकता जसं म्हणतं की माणसाचं आयुष्य सुखकर होत आहे, तसं न होता आपण आता फार टेन्स राहायला लागलो, फार स्ट्रेसफुल राहायला लागलो. आपण इतके ऍडिक्ट झालेलो आहोत इंटरनेटला, कम्प्युटरला, मोबाईलला. आणि हे सगळं याच्यात जीन लिओटार्डनी सांगितलंय की आपण जर का एक मेसेज मिस केला किंवा फेसबुक मधली नवीन पोस्ट कोणाची मिस केली तर काहीतरी आपण मिस करतो आहे आणि त्यामुळे आपण कुठली गोष्ट मिस करू नये या गोष्टीला, या विचारसरणीने माणसाच्या आयुष्यामध्ये फार स्ट्रेस येतो. कोणाकडे नवीन मोबाईल आला का तर लगेच माणसाच्या मनामध्ये जेलसी सुरू व्हायला लागते. नवीन कार आली का लगेच जेलसी सुरू व्हायला लागते. तर या सगळ्या गोष्टीमुळे काय होत आहे की मनुष्य खुश राहायचं विसरून गेलाय. वी हॅव बिकम अ व्हेरी स्ट्रेसफुल सोसायटी. समाज हा खूप स्ट्रेसफुल झालेला आहे कारण आपल्या मनामध्ये एक आर्टिफिशियल नीड तयार करण्यात आलेली आहे. खरं तर माणसाला जगण्यासाठी किती कपडे लागतात, पण आपण कितीतरी कपड्यांच्या मागे लागतो. ऍडव्हर्टाइजमेंट प्रभावित होऊन जातो. आपल्याला वाटतं आपण अशा पद्धतीचे कपडे घातलेत आपण जास्त सुंदर दिसू. जसं थोड्यापूर्वी जे मी उदाहरण दिलं की मुलाला हॉर्लिक्स खाल्लं तर आपला मुलगा स्ट्रॉंग होईल, असं आईच्या मनामध्ये नीड तयार करण्यात येते. तर आपलं माइंड जे आहे ते आता आजकाल मल्टीनॅशनल कंपनीजनी आणि ऍडव्हर्टाइजमेंटनी कंट्रोल केलेलं आहे. विशेष प्रकारचा डिओ जर का तुम्ही वापरला नाही तर तुमच्याकडे कोणी अट्रॅक्ट होणार नाही. अशा प्रकारचे नीड आपल्या मनामध्ये तयार करण्यात आलेले आहे. आणि पण या उत्तर आधुनिकतेच्या युगामध्ये आणि दुसरी गोष्ट काय झाली की उत्तर आधुनिकतेच्या युगामध्ये जे ट्रॅडिशनल बिलीफ सिस्टम होती त्याचा ऱ्हास झालेला आहे. आजकाल जसं उत्तर आधुनिकतेच्या विचारामध्ये कोणी मार्क्सिझमवर विश्वास ठेवत नाही, बरेचसे लोक स्पिरिच्युअलिटीवर विश्वास ठेवत नाही, देवी देवतांवर विश्वास ठेवत नाही, कारण उत्तर आधुनिकतावाद सांगतं की या सगळ्या आयडियाज त्या लोकांनी तयार केलेल्या आहे ज्यांना समाजावर आपलं प्रभुत्व स्थापित करायचं होतं. आणि म्हणूनच मग बऱ्याचशा आयडियाज लोकांनी रिजेक्ट केल्या. आणि पण या सगळ्यामुळे काय झालं की उत्तर आधुनिकतेच्या जगामध्ये लोकांच्या मनामध्ये एक व्हॅक्यूम तयार झालेली आहे. पहिले कुठल्या ना कुठल्या मूल्यांवर विश्वास असला की माणसाचं आयुष्य एका विशेष दिशेला जायला लागतं. आणि म्हणूनच उत्तर आधुनिकतावाद सांगतं की हे दिशा वगैरे जे सांगितलेलं आहे ते लोकांनी आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हे दिशा दर्शक जर का आपल्या आयुष्यातून निघून गेले तर मात्र एक व्हॅकन्सी होते आणि म्हणूनच माणसाचं आयुष्य जे आहे ते एक दिशाहीन आणि थोडस खाली झालेलं आहे, असं आपल्याला सांगण्यात येतं. असं या उत्तर आधुनिकतेचे लोक, म्हणजे उत्तर आधुनिकतेमध्ये हे लोक पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच उत्तर आधुनिकतावाद काय होतं की समाजामधल्या उणिवा ते पॉइंट आउट करतात, पण कुठल्याही गोष्टीचं समाधान, कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन मात्र ते देत नाही. आजकाल ज्ञान हे फार झपाट्याने प्रसारित होतं. अमेरिकेमध्ये काय झालं
ते आपल्याला लवकरच कळतं. हा. तसं जे जीन लिओटार्ड सांगतात की एका कुठलीही गोष्ट ही परफेक्ट नसते. उदाहरणार्थ पोलंडमध्ये कम्युनिस्ट सरकार होतं, तर कम्युनिस्ट सरकार हे खरं तर वर्करचं सरकार असतं, पण तिथल्या लोकांनीच तिथल्या वर्करनीच आपल्या सरकारविरुद्ध विद्रोह केला आणि सॉलिडॅरिटी नावाची दुसरी एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सुरू केली. जस्ट अ मिनिट. हा. त्याच्यानंतर जे महत्वाचे हा, बरं, ओके, सॉरी. हा. आता त्याच्यानंतर जे उत्तराधुनिकताच्या विचारसरणीला योगदान करणारे आणखी जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे फ्रेडरिक जेम्सन. अमेरिकेमध्ये हे मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक होते. एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे या बऱ्याचशा जे उत्तराधुनिकतेचे जे विचारवंत आहे ते सुरुवातीला मार्क्सिस्ट होते, पण मार्क्सच्या विचारसरणीचं अध्ययन करून आणि वास्तविक आयुष्यामध्ये त्या मार्क्सच्या विचारसरणीचं कशा पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करण्यात येतं हे जेव्हा त्यांनी स्टडी केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही विचारसरणी 100% मनुष्य स्वभावाला लागू होऊ शकत नाही, जसं की पुलंचं उदाहरण मी आता दिलं. आणि म्हणूनच पाहतो की ते मार्क्सवादाकडून मग उत्तराधुनिकतावादाकडे वळलेले दिसतात. आणि फ्रेडरिक जॉन्सन सुद्धा तसेच होते, अमेरिकेतले होते. आधीचे जे जीन लिओटार्ड ते फ्रान्सचे होते. बघा, तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येतील, फ्रेडरिक जेम्सनच्या पुस्तकाचं नाव सांगा, किंवा जीन लिओटार्ड हे कुठले विचारवंत होते, किंवा खालीलपैकी कुठले विचारवंत उत्तराधुनिकतावादी नव्हते. तसं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने तयारी आपल्या परीक्षेची करावं लागेल ना. आणि त्यांचं जे लिखाण आहे फ्रेडरिक जेम्सनचं ते फार एक्सटेन्सिव्ह आहे. त्यांनी नॉवेलवर लिहिलं, ड्रामावर लिहिलं, फिलॉसॉफी, आर्ट आणि मार्क्सिझम आणि पोस्ट मॉडर्निझम या दोन्ही दृष्टिकोनातून त्यांनी अध्ययन केलं. त्यांची दोन महत्वाची पुस्तक जी आहे ती आहे द पॉलिटिकल अनकॉन्शियस, जे की 1981 मध्ये झालं होतं, आणि पोस्ट मॉडर्निझम 1984. तर त्यांच्या आयुष्याबद्दल म्हणजे युएसए मध्ये 1934 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बर्लिनला युरोपमध्ये गेले. त्याच्यानंतर त्यांनी हार्वर्डला काम केलं. त्याच्यानंतर येलला ते फ्रेंच डिपार्टमेंटमध्ये होते. त्यानंतर ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये होते होते त्यांचं ही दोन पुस्तकं अत्यंत महत्वाची आहे. पण त्यापूर्वीच त्यांनी मार्क्सिझम अँड फॉर्म हे महत्वाचं पुस्तक लिहिलं होतं. द पॉलिटिकल अनकॉन्शियसचा उद्देश आलाच आहे आधी. त्याच्यानंतर त्यांचं हे आर्टिकल फार फेमस आहे, पोस्ट मॉडर्निझम ऑर द कल्चरल लॉजिक ऑफ लेट कॅपिटलिझम. त्याच्यानंतर मार्क्सिझम आणि पोस्ट मॉडर्निझम या दोन्ही बद्दल त्यांनी लिहायला सुरुवात ठेवली. सिग्नेचर ऑफ द व्हिजिबल सिनेमा आणि सिनेमॅटिक टेक्स्ट याच्याबद्दल त्यांनी लिहिलं. द सीड ऑफ टाइम हे एक सोफिस्टिकेटेड रिडिंग आहे. जॉन्सनच्या ज्या महत्वाच्या आयडियाज होत्या तर बघा, मार्क्स जसं सांगतो की एक बेस असतो आणि त्याच्यावर एक सुपरस्ट्रक्चर तयार होतं. उदाहरणार्थ तो सांगतो की आर्थिक स्ट्रक्चर जे असतं, इकॉनॉमिक कंडिशन जी असते कुठल्याही समाजाची, तो बेस असतो, तो आधार असतो, आणि त्याच्यावर आधारित मग राजनीतिक, सांस्कृतिक, लिंग्विस्टिक हे सगळे सुपरस्ट्रक्चर तयार होतं. तर ते मात्र म्हणतं की हे असं स्ट्रेट रिलेशन नसतं. रिलेशन हे दोन्हीकडून देवाणघेवाण होत असते. ज्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती राजनैतिक परिस्थितीला प्रभावित करते, त्याच पद्धतीने राजनीतिक परिस्थिती ही सुद्धा आर्थिक परिस्थितीला प्रभावित करते. ज्या पद्धतीने आर्थिक परिस्थितीला आधारभूत साहित्य निर्मिती होते किंवा कल्चरल संस्कृतीचा विकास होतो, त्या पद्धतीने संस्कृती सुद्धा ही आर्थिक परिस्थितीला प्रभावित करते असं ते सांगतात. हा. त्याच्यानंतर आर्ट बद्दल ते सांगताना ते लिहितात की आजकालचं जे आर्ट फॉर्म आहे ते पैशाच्या मागे लागलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही फार कमी झालेली आहे आणि डल आणि बोरिंग प्रकारचे गाणे तयार करण्यात येतात आणि लोक त्यालाच रिपीट करत जातात. उदाहरणार्थ जाज म्युझिक किंवा पॉप म्युझिक, त्याच्यामधले रिदम, त्याच्यामधले जे ठेके असतात ते सारख्याच पद्धतीचे असतात, तरी पण लोक त्याला एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यानंतर ते सांगतात की आजकाल आपण इमोशन पासून डिटॅच झालेलो आहोत. आजकाल आपण सिनेमामध्ये स्क्रीनवर इतक्या साऱ्या व्हायलेंट आणि इतक्या साऱ्या ऑब्जेक्शनेबल गोष्टी पाहतो की आपले इमोशन्स हे डल झालेले आहेत. त्यामुळे आजकाल कुठे दूर झालेली घटना, कुठे बॉम्बस्फोट झाला, कुठे लोकांचा मृत्यू झाला, युद्ध झालं, ह्या गोष्टी आपल्या मनाला फार मोठ्या प्रमाणात प्रभावित करत नाहीत जोपर्यंत आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही.
आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की आपण डीपली कुठलीच गोष्ट फील करत नाही आणि म्हणूनच जे डीप इमोशन लाईक लव्ह प्रेम हे डीपली आजकाल राहत नाही, ते खूप सुपरफिशियल वरच्यावर राहतं असं यांचं म्हणणं आहे, असं हे समाजाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये 3 स्टेजेस ऑफ कॅपिटलिझम ते सांगतात. सगळ्यात सुरुवातीची जी स्टेज होती 1700 ते 1850, त्याच्यामध्ये कॅपिटलिझम जे भांडवलवाद होता तो लिमिटेड प्रमाणात होता. त्या देशात युरोपीय देशामध्ये उत्पन्न व्हायचं आणि मग त्याच्यानंतर ते आशिया आणि आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये विकलं जायचं. त्याच्यानंतर कॅपिटलिझमचा दुसरा फेज आला 1850 ते 1950 आणि याच्यामध्ये कॅपिटलने म्हणजे भांडवलाने आपल्या देशाच्या बाउंड्रीज क्रॉस केल्या, दुसऱ्या देशामध्ये मल्टीनॅशनल कंपनीजनी इन्व्हेस्टमेंट गुंतवायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतरचं मग जे युग आहे 1950 नंतरचं ते पोस्ट मॉडर्निझमचं युग आहे. याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनीजचा माणसाच्या जीवनावर फार मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. जसं की ते ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून आपलं मन कॅप्चर करतात, सरकारवर दबाव आणून सरकारच्या नीतींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच आजकालच्या या उत्तर आधुनिकतेच्या युगामध्ये एक स्वतंत्र विचार सरणी मनुष्य हा गमावून बसलेला आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच हा समाज एक केंद्रहीन समाज झालेला आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तर आता या बघा, 2 पोस्टमॉडर्निझम रायटर बद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर आता पोस्टमॉडर्निझम हे जे उत्तर आधुनिकताची विचारसरणी आहे याच्या इतिहासाला काय योगदान आहे ते आपण जाणून घेऊया. उत्तर आधुनिकतेच्या विचारसरणीने आतापर्यंत जे लोक इतिहासाच्या अध्ययनाच्या बाहेर होते त्यांना सुद्धा इतिहासाच्या अध्ययनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक. तर उत्तर आधुनिकतेने सांगितलं की ज्याला आपण गुन्हेगारी म्हणतो ते समाजाने ठरवलेली गुन्हेगारी आहे, आपण त्यांचा सुद्धा विचार करून त्यांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे. हार्मेनेटिक्स म्हणजे ज्याला म्हणतात ना, कुठल्याही टेक्स्टचं कुठल्याही पुस्तकाचं डिटेल अध्ययन करणं आणि त्याच्यामध्ये त्या लेखकाचा विचार त्या लेखकाची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा उत्तर आधुनिकतावाद्यांनी आपल्याला सांगितलं. कारण उत्तर आधुनिकतावाद सांगतं की ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते एका विशिष्ट व्यक्तीने स्वार्थाने निर्मित केलेले वाक्य असतात. तर आपण जेव्हा या दृष्टिकोनातून एखाद्या टेक्स्टकडे पाहतो तर आपण त्याचं जास्त व्यवस्थित अनालिसिस करू शकू आणि त्याला डिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. डेरिडा हे जे एक विचारवंत होते उत्तर आधुनिकतावादी, त्यांनी या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे, डिकन्स्ट्रक्शन, थिअरी ऑफ डिकन्स्ट्रक्शन. आणि इतिहासासाठी सांगायचं म्हणजे इतिहासावर पॉझिटिव्हिझम प्रत्यक्षवादी इतिहासकारांचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. त्याला या उत्तर आधुनिकतावादाच्या युगाने फार मोठ्या प्रमाणात चॅलेंज केलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे. उत्तर आधुनिकतावाद आपल्याला हे पण सांगतं की इतिहासामध्ये निश्चित काय आहे, 100% ट्रूथ आपल्याला माहित नसतं आणि जे काही आपण वाचतो तो मात्र इतिहासकाराचा फक्त दृष्टिकोन असतो. म्हणजे इतिहास इज लाईक अ लिटरेचर. लिटरेचरमध्ये जसं लोक गोष्टी इमॅजिन करतात आणि लिहितात, तसंच इतिहासकार इतिहासाबद्दलच्या गोष्टी इमॅजिन करतात आणि लिहितात असं ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतं. आणि त्याच्यामुळेच इतिहासकार एक दे बिकम कॉन्शियस. म्हणजे काय, इतिहासकार आधी रांकेच्या पद्धतीने इतिहास लिहायचे आणि मग त्यांना त्या गोष्टी त्या वाटायचं की आपण जो लिहिला तो खरा विश्वसनीय इतिहास आहे. पण उत्तर आधुनिकतावाद्यांनी जेव्हा ह्या गोष्टी पॉइंट आउट केल्या की तुम्ही जे सांगता किंवा जी साधनं तुम्ही वापरता तीच विश्वसनीय असू शकत नाही, कारण ते सुद्धा कोणाचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे इतिहासकारांमध्ये एक नम्रता यायला लागली की आपण जे सांगतो तो फक्त आपले विचार आहे, आपला दृष्टिकोन आहे. सत्य कदाचित त्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं किंवा याच्यापेक्षा थोडं का होईना जरूर वेगळं असू शकतं. उत्तर आधुनिकतेवादाने इतिहासाचं डेमोक्रेटायझेशन केलं आहे. आधी काय व्हायचं की ज्या लोकांनी प्रत्यक्षवादी इतिहासकारांच्याकडून ट्रेनिंग घेतलेलं आहे, साधनांचा उपयोग त्यांना करता येतो, तेच लोकांचा फक्त इतिहास आहे आणि बाकीच्या लोकांचं इतिहास लेखन हे काही इतिहास नाही अशी विचारसरणी होती. पण आता प्रत्यक्षवादाची पूर्ण प्रोसेसलाच उत्तर आधुनिकतावाद हे क्वेश्चन करतं, साधनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. त्यामुळे प्रत्येकाला आपला इतिहास लिहिण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता इतिहास फार मोठ्या प्रमाणात लोक लिहायला लागले. लोक पुस्तकं प्रकाशित न करता आपला ब्लॉग तयार करतात, इंटरनेटवर आपले पेपर टाकतात. ते सुद्धा इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे इतिहासाचं डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे, सगळेच लोक आपल्या पद्धतीचा इतिहास लिहितात असं ते सांगतात.
पोस्ट मॉडर्निझम जी विचारसरणी आहे त्याच्यावर काही आक्षेप पण घेण्यात येतो. उदाहरणार्थ पोस्ट मॉडर्निझम बऱ्याचशा गोष्टी रिजेक्ट करतं, त्यामुळे माणसाचं आयुष्य थोडंसं हॉलो झाल्यासारखं, थोडंसं त्याच्यामध्ये व्हॅक्युम, थोडासा पोकळपणा आल्यासारखा झाला. आपण विश्वास ठेवायचा तर कशावर ठेवायचा? सगळ्याच गोष्टी जर का विश्वास ठेवण्यासारख्या नसल्या, सगळ्याच गोष्टी जर का आपण क्वेश्चन करायला लागलो, तर माणसाने कुठल्या व्हॅल्यूजवर, कुठल्या नीतिमत्तेवर आपलं आयुष्य जगायचं, हा फार मोठा प्रश्न आहे. ऑब्जेक्टिव्ह नॉलेज हे असू शकत नाही असं उत्तर अतिरिक्तवाद आपल्याला सांगतं. प्राथमिक आणि दुय्यम साधनांमध्ये ते काही फरक करत नाही. खरं तर बघा, इतक्या एक्स्ट्रीमला एकदम अशी टोकाची भूमिका आपण घेऊ शकत नाही, की सगळं जे आहे ते सगळं नुसतं इमॅजिनेशन आहे असं नसतं. इमॅजिनेशन जरूर असतं, पण त्या इमॅजिनेशनला काही मर्यादा असतात. इतिहासकार इतिहासामध्ये वाटेल ते लिहित नाही. त्या गोष्टी निश्चितच काही ठोस सबुतांवर आधारित असतात आणि त्याच्यामध्ये इमॅजिनेशन हे रोल प्ले करतं. पण सगळंच इमॅजिनेशन आहे, त्यामुळे सगळ्याच गोष्टीला आपण इतिहास समजू किंवा सगळ्याच गोष्टीला इतिहास नाही ते साहित्य असं म्हणून रिजेक्ट करू, अशा दोन एक्स्ट्रीमिटीज साधारणतः मनुष्याच्या आयुष्यामध्ये नसतात. पण उत्तर आधुनिकतावाद हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतं. ऑब्जेक्टिव्हिटी नसते. तर ठीक आहे, उत्तर आधुनिकतावादाबद्दल हे नोट्स बरेच डिटेल आहे, पण महत्वाचं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. सगळ्यात पहिले, आधुनिकतेने दिलेली विचारसरणीला उत्तर आधुनिकतावाद हे प्रश्नचिन्ह उभं करतं. आधुनिकतेने दिलेले मेटा नॅरेटिव्ह जे असतात त्याच्यावर बरेच लोक वर्षानुवर्ष विश्वास ठेवायचे, त्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उठवतं. आधुनिकतेने माणसाचं आयुष्य खरंच चांगलं झालं आहे का, की माणूस जास्त स्ट्रेसफुल राहायला लागला आहे, या गोष्टीवर सुद्धा हे प्रश्नचिन्ह उठवतं. आणि दोन महत्वाचे इतिहासकार मी तुम्हाला सांगितले, जीन लिओटार्ड आणि फ्रेडरिक जेम्सन. हा, फ्रेडरिक जेम्सन एक फ्रान्सचे होते, एक युएसए होते. त्यांची पुस्तकाची नावं लक्षात ठेवा. महत्वाचे पोस्ट मॉडर्निस्ट हिस्टोरियन जे आहे मिशेल फुको, फ्रेडरिक जेम्सन आणि जीन लिओटार्ड यांची नावं लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर आता तुम्ही क्लास सोडू शकता. पोस्ट मॉडर्निझम संपलं आणि तसंच आपलं सिलेबस सुद्धा इथे संपलं आता.